अरे बाळ कधी होतं, बाळ कधी होतं, अजून राहिलं नाही का, मग हिच्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे हिलाच. आणि तिच्यात प्रॉब्लेम शोधता शोधता तिच्या मिस्टरांमध्ये शुक्रजंतू शून्य निघतात. मला हे कसं कळेल की माझ्यात काहीतरी दोष आहे किंवा हार्मोनल इनबॅलन्स आहे की मला ट्रीटमेंटची गरज आहे. लग्नाला तुमच्या साधारणतः 1 वर्ष झालं आणि साधारणतः आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुमच्यामध्ये अनप्रोटेक्टेड शारीरिक संबंध होत आहे, म्हणजे कुठलंही साधन न वापरता, आणि तरी सुद्धा तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाहीये, गर्भधारणा होत नाहीये, याला आपण वंध्यत्व म्हणू शकतो. आपण 5 मुली जर पकडल्या तर त्यातल्या 4 मुलींना सल्ला दिला जातो की तुला IVF किंवा IUI ची गरज आहे. जर आज IVF फेल झालं तर तुमचे सगळे पैसे आपले वाया जातात. तसं आयुर्वेदात नाहीये, तुम्हाला काहीतरी फायदा हा होतोच. आयुर्वेदात सांगितलेलं आहे समाने समानः वृद्धिः, म्हणजे समान पदार्थांनी समान पदार्थांची वृद्धी होते. मग जो तुमचं बीज बनवायचंय, अंकुर बनवायचंय, तर तुम्ही मोड आले अंकुरित कडधान्य हे खाल्ली पाहिजे. सिंपल आहे, पिंडी ते ब्रह्मांडी, जे आपल्या निसर्गात आहे तेच आपल्या शरीरात आहे. बाळाचे डोळे, त्याची स्किन, त्याचे केस हे कसे असायला हवे हे आई वडील ठरवू शकतात. तर आयुर्वेदामध्ये असं काही आहे का की आम्हाला सचिन तेंडुलकर सारखं बाळ पाहिजे, आम्हाला शाहरुख खान सारखं बाळ पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं बाळ पाहिजे असं ते म्हणतात. तर मग मी त्यांना म्हणते की ते पोस्टर्स तुम्ही घरात लावा, नक्की ते बाळ त्याच्यासारखं होतं. हस्तमैथून कळणं हे चांगलं की वाईट? डिलिव्हरी नंतर पुन्हा मग आम्ही शारीरिक संबंध कधी ठेवायचे? खरंच IVF करणाऱ्याला ट्विन्स होतातच. हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करते. आज देखील आपल्या या पॉडकास्टमध्ये तुमच्या आणि माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मी डॉक्टरांकडून घेणार आहे. पण तत्पूर्वी सगळ्या प्रेक्षकांचेही मला आभार मानायचे आहेत, कारण तुम्ही सगळ्यांनी आपल्या या शोला भरभरून प्रतिसाद दिला. जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, बदलती जीवनशैली आणि त्यामुळे आपल्या शरीरावर होणारे गंभीर परिणाम. आणि त्यातच 4 मैत्रिणी जेव्हा गप्पा मारतात तेव्हा त्यांच्यात एक विषय हा नेहमी बोलला जातो, तो म्हणजे अगं मला PCOD आहे, मला PCOS आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इनफर्टिलिटी. पण मग यावर उपचार नाहीत का? आणि आपल्याकडे तर आयुर्वेदासारखं मोठं शास्त्र देखील आहे आणि याच शास्त्राचा ज्यांनी गाढा अभ्यास केलेला आहे, अहिल्यानगरमध्ये त्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. पंचकर्म आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून आत्तापर्यंत 50,000पेक्षा जास्त पेशंटवर त्यांनी उपचार देखील केलेले आहेत आणि त्यांना मातृत्वाचा अनुभव देखील दिलेला आहे. आणि महिलांच्या आरोग्यावर 5 पेक्षा अधिक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. आता कोण आहेत या डॉक्टर? तुम्हाला देखील उत्सुकता आहे ना? तर आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत डॉक्टर शारदा. आणि त्यांची ओळख तर मी तुम्हाला करून देणारच आहेत, पण तत्पूर्वी आपल्या पॉडकास्टमध्ये त्यांचं मी स्वागत करते. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद अमृता. येस. तर डॉक्टर शारदा यांना गेल्या 25 वर्षापासूनचा अनुभव आहे. त्यांचं स्वतःचं दुर्वांकूर आयुर्वेदिक हे पंचकर्म सेंटर देखील आहे, जिथे आत्तापर्यंत हजारो नाही तर लाखो महिलांनी मातृत्वाचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे स्क्रीनवर आत्ता तुम्हाला एक नंबर दिसतोय, या नंबरवर तुम्ही तुमचा प्रश्न पाठवू शकता. आणि या पॉडकास्टमध्ये तुम्हाला जर कोणता प्रश्न विचारायचा असेल तर तोही कमेंटमध्ये जरूर विचारा, हे मी तुम्हाला आधीच सांगते. तर चला आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. तर मॅम, जसं मी म्हटलं की आत्तापर्यंत हजारो पेशंट आपल्याकडे आलेले आहेत आणि गेल्या 25 वर्षापासून ते आत्तापर्यंत तुम्ही जी काही प्रॅक्टिस केलेली आहे, का आजकालच्या मुलींना प्रेग्नेंट होणं किंवा कन्सीव्ह करणं हे इतकं अवघड जातंय की आज आपण 5 मुली जर पकडल्या तर त्यातल्या 4 मुलींना सल्ला दिला जातो की तुला IVF किंवा IUI ची गरज आहे. तर नेमकं हे का बदलत गेलंय आणि याला काय कारणं तुम्हाला वाटतात? कसं आहे अमृता, की आपली ही जी आधुनिक काळानुसार बदलती जीवनशैली याला खरं तर कारणीभूत आहे. पूर्वीच्या काळी, आता समजा आत्ताच्या काळात सुद्धा मी अहिल्यानगरमध्ये जेव्हा प्रॅक्टिस करते, तर त्यावेळेस तिथे ह्या समस्या कमी आहेत. परंतु जेव्हा मी पुण्यात येते, मुंबईला येते, तर तिथे मला ह्या समस्या, इव्हन नागपूरला पण ह्या समस्या जास्त आहेत. तर कोल्हापूर आणि नाशिक म्हणजे तिथे कमी आहेत.
तर आपण मेट्रो सिटीमध्ये जास्त बघायला मिळतात. कारण मुलींची लग्न आता थोडीशी उशिरा होत आहेत, की जी पूर्वी 21 ते 25 वयामध्ये लग्न व्हायचं किंवा 18 नंतर 18 ते हां. 25. आता ते लग्नाचं वय साधारणतः 28 ते 35 च्या घरात गेलेलं आहे. हं. आणि त्यानंतर मग परत बाळाचं प्लॅनिंग केलं जातं. आणि जेव्हा तुम्ही 30च्या पुढे जाता, त्यावेळेस तुमच्या शरीरातले जे हार्मोन्स असतात, की जे प्रेग्नन्सी राहण्यासाठी उपयोगी असतात, जसं की इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, AMH आहे, अँटी मुलेरियन हार्मोन, की हे यांचं प्रमाण कमी-कमी व्हायला लागतं आणि मग प्रमाण कमी झालं की हे बघ आणि त्याबरोबरच अजूनच असं, की आता शैक्षणिक वय म्हणजे एज्युकेशन खूप दिवस चालतं. त्याच्यानंतर परत मग करिअरमध्ये सेटल होणं असतं. मग लग्नानंतर अजून आम्हाला 2-3 वर्ष आमचे स्वभाव जुळूसपर्यंत कारण आता मुलींच्याही अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत आणि साहजिकच त्यांनी अभ्यास तेवढा केला आहे, एज्युकेशन चांगलं घेतलंय, पी-जी केलेलं आहे, नंतर चांगली नोकरी केलेली आहे. तर आता लग्नामधून पण अपेक्षा खूप वाढल्या आहेत आणि मग आमच्या दोघांचं पटेल की नाही आणि मग आमच्या दोघांचं पटलं, तर मग आम्ही पुढे बाळाचा विचार करूयात. अशामध्ये मग 35चं 40 कधी होतं, 40चं 45 वय कधी होतं. इव्हन माझ्याकडे 50-52च्या सुद्धा स्त्रिया ट्रीटमेंट घेण्यासाठी येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याबरोबरच जेव्हा आपण करिअर करतो, नकळत आपल्या शरीरावर स्ट्रेस येतो. ताण वाढला, मानसिक ताणतणाव वाढला, की कुठेतरी व्यसनाच्या आहारी आपण जातो. असं साहजिकच आहे. हं. आजकाल मुलींमध्ये सुद्धा स्मोकिंगचं, अल्कोहोलचं प्रमाण वाढलेलं आहे. पुरुषांमध्ये तर पूर्वी होतंच, पण आता मुलींमध्ये सुद्धा मेट्रो सिटीमध्ये हे प्रमाण हं. वाढलेलं आहे आणि याचाही कुठेतरी म्हणजे आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. शिवाय रात्रीची जागरणं वाढलेली आहेत आणि त्याच्यामुळे वाताधिक्य होतं आयुर्वेदानुसार. वाताचं प्रमाण वाढतं आणि नकळत ह्याच गोष्टी सुरू होतात. बरोबर आहे. पण आणि मॅम जेव्हा कळतं, तेव्हा बराच वेळ गेलेला असतो. म्हणजे आपण अगदी. इतकं करिअरमध्ये मग्न असतो किंवा संसारात मग्न असतो किंवा एज्युकेशनमध्ये मग्न असतो. आता समजा डॉक्टर जरी व्हायचं म्हटलं, तर पहिलं डॉक्टरचं शिक्षण फर्स्ट डिग्री मिळायला आपलं वय 24 ते 25 होतं. अगदी. बरोबर. त्यानंतर परत नीटची तयारी करण्यात 1-2 वर्ष जातात, म्हणजे 27. त्यानंतर पुन्हा पी म्हणजे 30-31. त्यानंतर मग लग्न. म्हणजे मग लग्नानंतर परत मग दवाखाना, हॉस्पिटल्स, मग ती स्वप्न, मग 33. म्हणजे इव्हन डॉक्टर असू दे किंवा एखादा इंजिनिअर असू दे, पी त्याच्यातलं पुढचं शिक्षण घेता-घेता वय कधी निघून जातं समजत नाही आणि प्रचंड अभ्यासाचा ताणतणाव वाढलाय, नोकरीचा ताणतणाव वाढलाय. आता विभक्त कुटुंब पद्धती आलेली आहे. मग पती आणि पत्नी यांना मानसिक आधार जो पाहिजे, की याच्यामध्ये सपोर्ट सिस्टम लागते. हं. मला पेशंट्स विचारतात, की "मॅडम रिझल्ट किती येणार?" मग मी म्हणते, "धिस इज अ टीम वर्क." हं. जेव्हा पूर्ण टीम तुमच्या घरचे आई-बाबा, सासू-सासरे, तुम्ही दोघं पती-पत्नी, आम्ही आणि आमचं हॉस्पिटलची टीम हे जेव्हा सगळे सपोर्ट करतील ना, त्यावेळेस आपल्याला रिझल्ट येणार. असं बरोबर आहे. आहे. पण आता जसं तुम्ही सांगितलं, बदलती जीवनशैली आणि हो, त्यामुळे होणारे डिसीज हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. हो. पण आता जी मुलगी नोकरी करते किंवा जिचा कोणाचा व्यवसाय आहे, हं. नोकरी म्हटली की तो स्ट्रेसही आला, हो. त्याही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आल्या. तर शुअर. हा स्ट्रेस इन्फर्टिलिटीसाठी इतका महत्त्वाचा किंवा कारणीभूत घटक असू शकतो? नक्कीच. खरं तर ना, हे दुष्टचक्र आहे. म्हणजे इन्फर्टिलिटी बसली, की आजूबाजूची सोसायटी, नातेवाईक, घरची मंडळी, इव्हन सासूबाई-सासरे, आई-बाबा सुद्धा कधी-कधी कपल्स समजून घेत नाही. हं. सारखं त्यांच्यावर बंबार्डिंग असतं. "अरे, बाळ कधी होऊ देताय? बाळ कधी होऊ देतं? अजून राहिलं नाही का? मग हिच्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे." हिलाच आणि तिच्यात प्रॉब्लेम शोधता-शोधता तिच्या मिस्टरांमध्येच शुक्रजंतू शून्य निघतात. म्हणजे हं. एकतर महिलांना याच्यामध्ये खूप गृहीत धरलं जातं. हं. आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि पुरुषांचं मर्दांगी ही बऱ्याच वेळेला त्या शुक्रजंतूंवर ठरवली जाते किंवा त्या सीमेंवर ठरवली जाते. असं नाही आहे ॲक्चुअली. जसं आपल्यात रक्त कमी, तसं शुक्रजंतू कमी. इतकं साधारण याने याला ॲक्सेप्ट करायला पाहिजे, पण तसं होत नाही. आणि मग मुलींचा कुठेतरी तणाव वाढतो, त्या पतीचा तणाव वाढतो. कॉर्टिसोल हार्मोन जास्त प्रमाणात सिक्रेट होतो. कॉर्टिसोल हार्मोन तयार झाला जास्त, की तुमचे हॅपी हार्मोन्स जे पाहिजेत, एंडोर्फिन, ऑक्सिटोसिन, डोपामाइन हे हार्मोन्स, सेरोटोनिन हे हार्मोन्स कमी होतात. मग हं. नकळत पती-पत्नीमध्ये जे अफेक्शन पाहिजे, की ज्याच्यातनं हं. अफेक्शनमधनं ऑक्सिटोसिन सिक्रेट होणार आहे, ते कुठेतरी दुरावलं जातं. ते हं. नाही होत हं. आणि मग इन्फर्टिलिटी बसते. कारण हं. हार्मोन सिक्रेशन कमी होऊन जातं ना. हं. तुमच्या स्ट्रेस लेव्हलनी कॉर्टिसोल हार्मोन वाढल्यामुळे हे दुष्परिणाम होतात. त्यामुळं मी मुलींना नेहमी सांगत असते, देव आपल्याला ज्या अवस्थेत ठेवतो ना, त्यात तुम्ही हॅपी राहा. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. नक्कीच ते चांगलं घडणार आहे. असं पॉझिटिव्ह सकारात्मक विचारसरणी पेशंटने ठेवणे खूप गरजेचं आहे. आणि मला सोसायटीला एकच सांगायचं किंवा नातेवाईकांना, की त्यांना सपोर्ट करा. एक वेळ त्यांना त्रास तरी गप्प बसा, शांत बसा. त्यांना डिवचण्यापेक्षा
आणि जर मदत करता आली तर करा. पण त्यांना टोमणे देऊन काहीही साध्य होणार नाही. ते अजून डिप्रेस होतील. मग अशी लोकं समाजात मिसळत पण नाही. ज्यांना वंध्यत्व आहे, त्या महिला कुठल्या कार्यक्रमाला जाणं, बाहेर पडणं, मैत्रिणीच्या घरी, नातेवाईकांचे कार्यक्रम, इव्हन हं, डोळे जेवण वगैरे अटेंड करत नाहीत. तर त्यांना ती इन्सिक्युरिटी असते, की मला कोणी काही प्रश्न विचारेल का? बरोबर. असं. पण हे घरातून हा जो प्रश्न विचारला जातो, की बाळ कधी होणार आहे? हं. विचारणाऱ्या घरातल्या 4 स्त्रियाच असतात. हो, तर हो. या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून नाही किंवा एक शो म्हणून नाही, तर एक महिला म्हणून देखील, एक डॉक्टर महिला म्हणून देखील तुम्हाला हे सांगायचं आहे, की महिलांनीच महिलांना हं. या नाजूक विषयावर छेडणं किंवा सतत एखाद्या गोष्टीचा तगादा लावणं हे किती हं. चुकीचं आहे. एक वेळ तुम्ही फॅमिली आहे ना, तर एकदम मित्र-मैत्रिणींसारखं म्हणजे आता मला वाटतं, की नवीन काळातल्या मुला-मुलींशी आपण ॲज अ फ्रेंडली वागलं पाहिजे. कुठलं बोद्रेशन त्यांना दिलं नाही पाहिजे. ठीक आहे, तुमच्या काळात तसं नव्हतं, आत्ताच्या काळात आहे. परंतु आता मुलींना जबाबदाऱ्या खूप वाढल्यात. जुन्या काळात होत्या का तितक्या जबाबदाऱ्या? आता ट्रॅव्हलिंगमध्येच त्यांचे 2-2 तास जातात. तिथे जाऊन परत ऑफिसचं काम असतं. परत पुन्हा घरी येऊन घरातली कामं करायची असतात. तर तुम्ही सगळे मिळून चर्चा करा, की बाबा काय चाललंय तुमचं? तुम्ही ट्रीटमेंट घेताय का? त्यामध्ये आमची तुम्हाला कुठे मदत हवी आहे का? हं, हे पण कारण नवीन करियर करणाऱ्या मुला-मुलींकडे पैसे पण खरं कमी असतात, नसतात. अशा वेळेला आई-बाबा, सासू-सासरे यांनी थोडी त्यांना मदत करावी. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावं. हं, त्यांना टोचून बोलण्यापेक्षा मला असं वाटतं. हं. त्यातनं नक्कीच काहीतरी चांगलं साध्य होईल बरोबर. सगळ्यांच्या चर्चेतून. अगदीच. आता आपण असा विचार करूया, की जे कपल ज्यांना कन्सीव्ह करायचं आहे, की हं. आता लग्नाला काही वर्ष होऊन गेलेली आहेत, पण आत्तापर्यंत त्यांनी बाळाचा विचार केलेला नाहीये. तर मला हे कसं कळेल, की माझ्यात काहीतरी दोष आहे किंवा मला दोषही नाही म्हणू शकत. काहीतरी हार्मोनल इम्बॅलन्स आहे, की मला ट्रीटमेंटची गरज आहे. हे मला नेमकं कळेल कसं? कारण काही लोकांचा असा कॅज्युअल अप्रोच असतो, की होईल. हं. आज ना उद्या होईल. पण या होईलमध्ये अनेक वर्ष निघून जातात आणि त्यानंतर मग अगदी शेवटची स्टेप किंवा IVF पर्यंत त्या पेशंटला पोहोचावं लागतं. तर हे मला आधीच कसं कळू शकेल? ॲक्चुअली लग्नाला तुमच्या साधारणतः 1 वर्ष झालं. कमीत कमी 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधी झाला आणि साधारणतः आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुमच्यामध्ये अनप्रोटेक्टेड शारीरिक संबंध होत आहेत. हं, म्हणजे कुठलंही साधन न वापरता हं, नैसर्गिकरित्या शारीरिक संबंध होत आहेत आणि तरीसुद्धा तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाहीये, गर्भधारणा होत नाहीये, याला आपण वंध्यत्व म्हणू शकतो आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येतंय की तुमच्यात वेळोवेळी तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा शारीरिक संबंध करतायत. तरीसुद्धा आपल्याला राहत नाहीये प्रेग्नन्सी, लग्नाला 1 वर्षाच्या वर कालावधी घेतात, तर तुम्ही जरूर डॉक्टरांना भेटा. आणि मला असं म्हणायचं, की वंध्यत्वाची समस्या येऊन मग डॉक्टरांना भेटण्यापेक्षा आपण जसं एखादी बाजारातनं वस्तू आणायची आहे, साधा टीव्ही घ्यायचा आहे, तर आपल्याला साध्या कंपनीचा नको असतो तो. आपल्याला Sonyचाच टीव्ही घ्यायचा असतो. म्हणजे तो टीव्ही किंवा मोबाईल आपल्याला Samsung किंवा Appleचाच मोबाईल हवा आहे. म्हणजे त्या वस्तूंना आपण इतकं महत्त्व देतो. तर जे बाळ आपल्या घरी कायमस्वरूपी येणार आहे, त्याच्या स्वागतासाठी आपण तयारी करायला नको का? हा विचार आपल्या भारत देशात कधी बदलणार आहे? की जो आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितला आहे तो विचार, की सुश्रुताचार्य म्हणतायत, "ध्रुवं चतुर्णां सान्निध्यात गर्भस्यात विविध पूर्वकर्म ऋतुक्षेत्रांबु बीजानां सामग्र्यात अंकुरो यथा." अमृता तू बघत असेल, आता शेतकरी सुद्धा जेव्हा पीक लावणी करतात, म्हणजे पिकाचं, तर ते वर्षा ऋतूची वाट बघतात, पाऊस पडण्याची वाट बघतात. पाऊस पडण्याच्या आधी ते नांगरणी करतात शेताची. म्हणजे आपण दरवर्षीचे पिकासाठी एवढा विचार करतो. म्हणजे जमिनीची मशागत करतो, योग्य ऋतूची वाट बघतो. मग त्या पिकाला पुरेसं पाणी आहे का? सूर्यप्रकाश आहे का? याचा विचार करतो. तर आपल्या घरात कायमस्वरूपीचं जे बाळ येणार आहे, त्याच्यासाठी किती विचार करायला पाहिजे? त्याचं सुद्धा योग्य काळ आहे का? म्हणजेच काय? पती-पत्नी विथआऊट टेन्शन आहेत का? त्यांचं आता हं, खूप कपल येतात बघ माझ्याकडे, की लग्नानंतर विदिन 2 महिन्यात त्यांना कन्सीव्ह होतं आणि मग ते म्हणतात, "मॅडम आमची मनाची तयारी नाहीये. हं, आम्हाला आत्ता बाळ नकोय." मग हं. मी त्यांना म्हणते, की "आता राहिलंय ना, कन्सीव्ह झालं ना, तर तुम्ही होऊ द्या. पण मग तुम्ही विचार करून बाळ आणा. तुम्हाला कधी पाहिजे? वर्ष झालंय लग्नाला. आता आपण डॉक्टरांना भेटूयात, आपण जाऊयात. मग तुमचं योग्य ऋतू म्हणजे योग्य काळ म्हणजे काय? आई-वडिलांची मानसिकता म्हणजे पती-पत्नीची. त्यानंतर तुमचं शरीर नीट आहे का? तुमची शारीरिक आणि मानसिक अवस्था नीट आहे का? तुमचं गर्भाशय, दोघांचे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जसं की तिचं गर्भाशय असेल, फॅलोपियन ट्यूब्स असतील, पुरुषांचे टेस्टिस असतील, स्पर्म काउंट असेल, हा नॉर्मल आहे का? हं. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग तुम्ही बाळ होऊ द्या. बरोबर. असंच
आयुर्वेदात सुश्रुतचाराने सांगितलेलं आहे. असं नाही सांगितलं की तुम्हाला वंध्यत्व झाल्यावरच तुम्ही डॉक्टरांना भेटा. त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला बेबी प्लॅन करायचंय, तुम्ही डॉक्टरांकडे जा, तुमचे सगळे रिपोर्ट्स करा, रक्त, लघवीचे, सिमेंटचे, आणि त्यानंतर काय अडचणी आहेत, काय नाही, त्याचं तुम्ही आधी शरीराचं पोषण करा. म्हणजे जसं आपण एखादं रोप आणलं, ते सुकलेलं आहे, तर त्याला लगेच उद्या फूल लागेल का? किंवा फळ लागेल का? नाही लागणार ना. मग तसंच आपला BMI जास्त आहे का? किंवा माझा PCOD आहे का? किंवा मी खूप बारीक आहे का? माझ्यात रक्त कमी आहे का? माझ्या मिस्टरचं स्पर्म काउंट कमी आहे का? किंवा मोटिलिटी कमी आहे का? एक जस्ट बघा ना जाऊन. मग त्यातनं ते डॉक्टर तुमचे प्रॉब्लेम्स बघतील, त्यानुसार ते उपचार करतील, तुमचं शरीर चांगलं होईल आणि नॅचरली बाळ राहून जाईल. बरोबर. इतकं सोपं आणि साधं हे गणित आहे. परंतु आपण खूप नाही त्या गोष्टींच्या मागे लागतो खरं तर. कदाचित या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे त्या कपलपर्यंत पोहोचलंच नसेल हो, किंवा हो. कदाचित त्यांना ते माहितीच नसेल. आता तुम्ही उल्लेख केला वंध्यत्वाचा, इन्फर्टिलिटीचा. पण आजकाल आपण बघितलं तर लग्न उशिरा होतंय. पूर्वी जसं लग्न लवकर, बाळ लवकर, तो रेशोच बदलत गेलाय. लग्नच 32-33 किंवा त्याही पुढे होतंय. त्यामुळे ही सगळी प्रोसेस ऑटोमॅटिकली उशिराच होते. मला वंध्यत्व आलं आहे किंवा मला ट्रीटमेंटचीच गरज आहे, हे मान्य करणं पण ह्या हो, कपलसाठी हो. अवघड जातं का? आणि असेही काही कपल्स तुमच्याकडे येतात का? नक्कीच अमृता. हे रोजच्या आयुष्यात माझ्याकडे खूप कपल्स असतात. त्यात आहे ना, स्त्री पटकन ॲक्सेप्ट करते. कारण हं. तिला आई व्हायचं असतं, कसंही करून तिला बाळ पाहिजे असतं. त्यामुळे ती पटकन ॲक्सेप्ट करते, पण पुरुष ॲक्सेप्ट करत नाही. हं. काहीतरी मर्दांगीशी तो संबंध असतो त्यांचा, आणि ते टेबलवर लेटायला पण तयार होत नाही. म्हणजे झोपून हं. चेक करायला. नाही, त्यांना वाटतं माझी उंची आहे, माझी तब्येत आहे, मला कुठलंही व्यसन नाहीये, तर माझ्यात काही प्रॉब्लेम असू शकत नाही. हं. तर मॅडम तिलाच तुम्ही तपासा, तिच्यावरच उपचार करा. मी ओके आहे, मी नॉर्मल आहे. म्हणजे तेच डॉक्टर होतात आणि एक तर Google वगैरे सर्च करून. तर ते ॲक्सेप्ट करत नाहीत खूप वेळा. मग त्यांच्याशी प्रेमाने बोलून, त्यांना समजावून सांगून 10 पेशंटपैकी 2 पुरुष फक्त आत यायला तयार होतात. रूममध्ये सुद्धा यायला तयार होत नाही. मग थोडं की बाबा हा च्यवनप्राश आहे, जसं की मी ते सूर्यप्राश वगैरे तुला हं. माहीतच आहे, मी हो. बनवलेला आहे. एवढा खा तुम्ही, काही नाही, तुमच्यात प्रॉब्लेम नाहीये. कारण त्यांनी तो प्रॉब्लेम नाकारला आणि आपण त्यांना अजून डिवचलं, तर त्यांना अजून राग येतो. तर प्रेमाने समजावून सांगावं लागतं. मग मी महिलांना म्हणते, की तुम्ही फक्त हसबंडला इथपर्यंत आणा. हं. मी समजावून सांगते त्यांना, किंवा तिच्यासोबत सासूबाई असते, तर त्यांना सांगते, की तुम्ही मुलाला समजावून सांगा. जसं आपल्यात रक्ताचं प्रमाण कमी आहे, आपल्यात काही WBC पांढऱ्या पेशी कमी आहेत, प्लेटलेट काउंट आपला कमी होतो, तसंच सिंपल आहे. शुक्रजंतू आपले कमी झालेत. मग बरोबर. त्याच्यात तुमच्या मर्दांगीचा विषय कुठे येतो? अगदी. जर तुम्ही तिला सपोर्ट केला, मिसेसला, तुमच्या बायकोला, तर हं. ती पण हॅपी राहते. तुमच्यात अफेक्शन होतं, तुमचं ऑक्सिटोसिन, तुमचे नॅचरल तुमचे हार्मोन्स सिक्रेट होतात. बरोबर. माझ्यात दोष आहे का आणि तुझ्यात दोष आहेत का, हे वादावादी करण्यापेक्षा दोघं आपण हसबंड वाईफ आहोत, आपण अर्धांगिनी एकमेकांचे आहोत. अर्ध बनतो आपण बायकोला किंवा पुरुष. जसं ती तुमचं ॲक्सेप्ट करते, तुम्ही तिचे ॲक्सेप्ट करा, आणि बरोबर. कोणात दोष आहे हे काढण्यापेक्षा तुम्ही त्याच्यावर प्रॉपर लाईन ऑफ ट्रीटमेंट घ्या. बरोबर आहे. आणि मला प्रेक्षकांनाही सांगायला आवडेल, की जिथे गोष्ट ट्रीटमेंटची निघते, तर आपण बघतो, की कोणीतरी आपल्याला सांगितलं असतं, माझ्या ओळखीचा हा डॉक्टर आहे, तो डॉक्टर आहे, इथे जा, तिथे जा. पण आपल्या महाराष्ट्रात तुमच्यासारखे सुद्धा डॉक्टर आहेत, ज्यांनी जागतिक पातळीवर काम केलेलं आहे आणि तुमचं संशोधन हे परदेशापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्याचा फायदा परदेशी रुग्णांना, त्याचबरोबर महाराष्ट्रात, भारतात तर तुम्ही सेवा देतच आहात. आणि संशोधनाचाही मुद्दा झाला, तुम्ही स्वतः औषधंही तयार करतात, त्याचाही रुग्णांना फायदा होतो. तर हा सगळा टप्पा तुम्ही नेमका कसा गाठला? आणि एक महाराष्ट्रातली स्त्री जी फर्टिलिटी वंध्यत्वावर काम करते, ती सातासमुद्रापार पण पोहोचली आहे, तिचा सत्कार झालेला आहे. तर तेही तुम्हाला नेमकं कसं वाटलं? मला आठवतं अमृता, माझा दवाखाना मी 2000 साली सुरू केला अहिल्यानगरला. 2000 ते 2014 हा टप्पा खूप कठीण होता माझ्यासाठी. एक रात्रीची रुग्ण आली होती आणि तिला प्रचंड मारलेलं होतं तिच्या सासूबाईंनी आणि मिस्टरांनी. बाळ होत नाही म्हणून. आणि ना मी असं मैत्रिणीसारखं बोलते रुग्णांशी. ती म्हणली, "मॅडम बघा ना, तुमच्या आयुर्वेदात काही आहे का? याच्यावर काहीतरी संशोधन बघा." आणि लोकांना माहीत होतं त्या काळात, की मी च्यवनप्राश बनवते हं. नगरमधल्या. तर म्हणे काही वंध्यत्वावर काम करता येईल का बघा ना. हं. मग मला सुचलं.
मग मी गर्भिणी प्राश तयार केला, सूर्यप्राश तयार केला. परंतु ते संशोधनापर्यंत साध्य व्हायला मला 14 वर्ष. जसा रामाचा वनवास असतो, तसा माझाही झाला आणि 14 वर्षांनी 2014 साली माझे वर्ल्ड रेकॉर्ड झाले. जसं की नाव नोंदणी झाली गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया, स्टार वर्ल्ड रेकॉर्ड आणि ग्लोबल वर्ल्ड रेकॉर्ड. हे सगळे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जवळजवळ 7 ते 8 वर्ल्ड रेकॉर्ड मला मिळाले. त्यानंतर आपलं आयुष विभागाने पण नॅशनल, इंटरनॅशनल अनेक मला पुरस्कार मिळाले. थायलंडमध्ये मला ह्या संशोधनासाठी बोलवलं, की तुमच्या गर्भिणी प्राश आणि सूर्यप्रकाशचा नेमका उपयोग काय काय होतो? हं. मग थायलंडमध्ये मी मग पहिल्यांदा इंग्लिशमध्ये बोलली. तर असं सगळं ते प्रवास आहे आणि त्यानंतर माझी एनर्जी अजूनच वाढली. मग मी अजून 5 प्रकारचे च्यवनप्राश बनवले. म्हणजे लहान मुलांसाठी हं. बनवला, स्त्रियांसाठी सखीप्राश बनवला, हं. वृद्ध लोकांसाठी अमृतप्राश बनवला. म्हणजे हं. मला अजून आयुर्वेदामधली क्रेज वाढली, क्रिएटिव्हिटी वाढली हं. आणि आत्ता जवळ-जवळ आपली 100 ते 150 औषधं मी तयार करते. हं. आणि रिझल्ट्स पण इतकी छान आहेत, की ज्यांचं ऑपरेशन करून ट्यूब ओपन झाल्या नाहीत, अशा रुग्णांच्या ट्यूब्स आपल्याकडे ओपन होतात. वाटलं तर तू एकदा दुर्वांकुर आयुर्वेदचं आपलं YouTube चॅनल आहे, हो. त्याच्यावर अनेक पेशंटचे आपले टेस्टिमोनियल्स आहेत किंवा माझी पण माहिती आहे, ती बघू शकतेस, की लोकांना खरं वाटत नाही. अरे, लॅप्रोस्कोपीतनं आमच्या ट्यूब्स ओपन झाल्या नाहीत किंवा आमचा IVF फेल झालेला आहे आणि डॉक्टर शारदा मॅडमकडे कसा फरक पडणार आम्हाला? हं. आम्ही एवढ्या मोठ्या-मोठ्या ठिकाणी गेलो. पण हं. कोणी खोटं बोलेल का? समजा मी तुला अगदीच. आज सांगितलं तू माझ्यासाठी बोलतो, नाही बोलणार किंवा मी पण नाही बोलणार. आपले स्वतःचे काही इथिक्स असतात. तर रुग्ण स्वतःहून भरभरून बोलतायत. बरोबर आहे. हां, तर आहे. आयुर्वेद खरंच मिरेकल आहे आणि मी तुला सांगू का, आम्ही आमच्या शास्त्राचा, माझ्या अभ्यासाचा वापर करून मी रुग्णांना नक्की उपचार करते. पण वरती देव असेल ना, अगदी पाळी गेलेल्या बाईला सुद्धा दिवस राहिलेले आहेत आपल्याकडे. म्हणजे प्रेग्नन्सी राहिलेली आहे. एक पेशंट की तिच्यावर अनेक तिने उपचार केले होते. हं. रासायनिक औषधं भरपूर खाल्लेली होती तिने. मला वाटतं तिचे 4 IVF फेल गेलेले होते आणि नंतर फेल म्हणजे तिचं फॉलिकल जेव्हा रिट्राईव्ह करतात, हं. त्यावेळेला त्याचं काहीतरी साइड इफेक्ट होऊन तिचं पोट फुगलं. पोट फुगलं हं. त्याच्यात असायटिस बसला म्हणजे तिला पाणी झालं पोटामध्ये. आता हं. मागच्या वर्षी तिला आपल्याकडे मुलगा झालाय, बाळ झालं. तर ती एवढी रडत होती आणि तिची पाळी पूर्ण बंद झाली होती. तर हं. डॉक्टरांनी तिला अनाथ आश्रममधनं बाळ घ्यायला सांगितलं. शिरूरचं पेशंट आहे ते. ती आपल्याकडे आली, मी तिची पाळी चालू केली. म्हणजे ती जेव्हा आली ना, एवढं मोठं पोट घेऊन आली, मला असं एक क्षण वाटलं, अरे, की कशाला आली माझ्याकडे? म्हणजे खरंच मला देता येईल का? हं. पाळी बंद होऊन 1.5 वर्ष झालेलं होतं आणि तिची पाळी सुरू झाली. जेव्हा मी तिचं शुद्धीकरण हं. केलं, उत्तरबस्ती केल्या, पाळी सुरू झाली. पाळी सुरू झाली म्हटलं, चला एक पहिलं हं. तर जिंकलो आपण. नंतर तिला प्रेग्नन्सी पण राहिली. वाह! एवढी आनंदी झाली ना, आता तिला बाळपण झालेलं आहे. वाह! असे अनेक की ज्यांचे 12-12 गर्भपात झालेले आहेत. हं. मुली रडतात, थकून जातात. गर्भपात होऊन गर्भाशयामध्ये जाळ्या तयार होतात. एंडोमेट्रियमचा लेयर त्यांचा जातो. त्यांना सरोगसी करायला सांगतात आणि त्या पेशंट्स आपल्याकडे कन्सीव्ह होतात. आत्ता एक 50 वर्षाची आहे. हं. तिचे 38 IUI फेल झालेले आहेत. हं. 38 IUI आणि 7 IVF. पण तिच्या बापरे! दोन्ही ट्यूब पण तिच्या कट केलेल्या होत्या कारण की तिला इन्फेक्शन होतं. मग तिला हो. IVFच करायला लागणार कारण की आपली खरी प्रेग्नन्सी ती ट्यूबमध्येच राहते. मग तिला मी म्हटलं, "ठीक आहे, तुझे 7 IVF फेल झाले ना, आता तू हे सगळं कर आमचं शुद्धीकरण." हं. आणि शेवटी कुठलंही शास्त्र हे मानव जातीच्या कल्याणासाठीच असतात. IVF सुद्धा चांगलं, पण मला म्हणायचं की ते एवढ्या प्रोसिजर करण्याआधी ते सक्सेस होण्यासाठी तुम्ही आधी आयुर्वेदाकडे वळा. हं. तुम्ही शरीराचं शुद्धीकरण करा, उत्तरबस्ती करा, तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य तुम्ही चांगलं ठेवा. तुम्ही आहार काय घ्यायचा, नेमका व्यायाम काय करायचा, कसं याची विचारा डॉक्टरांना आणि त्यानंतर तुम्ही IVF करा. तर तिचं आता तिला ट्विन्स राहिले वयाच्या 50व्या वर्षी. वाह! कोल्हापूरची पेशंट आहे. आपल्या कोल्हापूर सेंटरला तिला सक्सेस मिळाला आणि आता तिचा 5वा महिना चालू आहे. वाह! म्हणूनच मला वाटतं, की तुमच्या अ, आयुर्वेदिक सेंटरमध्ये ज्या बाईची डिलिव्हरी होते, त्या बाळाला तुम्ही मिरॅकल बेबी बोलता हो. आणि मी अनेकदा तुमचं सोशल मीडिया स्क्रोल करत असताना ती बाळं बघितल्यानंतर वाटतं, की हे किती गोड आहे आणि हे आयुर्वेदाच्या मदतीनं आपण इतकं छान बाळ या जगामध्ये येतं आणि त्या स्त्रीला तो खरं अनुभव सांगू का देतो. अमृता, म्हणजे याच्यावर एक बोनस टिप्स मिळते. म्हणजे आपण हं, बोनस म्हणतो ना, की गिफ्ट. जेव्हा तुम्ही वंध्यत्वाची ट्रीटमेंट करता ना, त्याच्याबरोबर बोनस म्हणून तुमचे आपोआप गर्भसंस्कार होतात. खरं आहे. कारण की आयुर्वेदामध्ये रूट कॉजवर काम केलं जातं. तुमचं जेव्हा शरीर हेल्दी होणार आहे, तुझं फॉलिकल म्हणजे पेशंटचं कदा फॉलिकल असेल, अंड हं, असेल आणि तिच्या मिस्टरांचे स्पर्म असतील, हे क्लीन होणार. हं, क्लीन होतं, डिटॉक्स होतात, रिजनरेट होतात, ते टवटवीत होतात. तो स्पर्म असा चांगला उड्या मारत त्या स्त्रीच्या गर्भाशयात जाऊन पोहोचतो. हं. म्हणजे ते एकदम ॲक्टिव्ह असतात. मग त्यात दोघं ॲक्टिव्ह
बीजामधून बाळ कसं होणार, ऍक्टिव्हच होणार ना. बरोबर. तर जी काही दुर्वांकूर आयुर्वेदमध्ये बाळं होतात ती इतकी सुंदर असतात, अफलातून असतात आणि माझा दिवस ते घडवतात. एखादी डिलिव्हरी झाली की मी दिवसभर पूर्ण हॅपी असते त्या बाळांना बघून. खरं तर तुमच्याकडे इतके अनुभव आहेत, की आपल्याला एक दिवस कमी पडेल या सगळ्या सक्सेस स्टोरी सांगण्यासाठी. पण त्यावर माझ्याकडे पण एक सोल्युशन आहे, ते म्हणजे तुमचं यूट्यूब चॅनल. हो. तर दुर्वांकूर आयुर्वेदिक जे मॅमचं यूट्यूब चॅनल आहे, त्यावर अनेक सक्सेस स्टोरी मॅमने अपलोड केलेल्या आहेत. प्रत्येक पेशंटचा अनुभव त्यांच्या या यूट्यूब चॅनलवर आहे. त्यामुळे त्या चॅनलवरही जाऊन तुम्ही हे सगळे व्हिडिओज आणि एकंदरीत रोजच्या जीवनात महिलांनी काय खावं, एखाद्या फळाचा फायदा काय, हे सगळं मॅम नेहमी सांगत असतात पेशंटच्या भल्यासाठी. त्यामुळे हे चॅनल नक्की पहा. हे सगळे व्हिडिओज डेली लाईफमध्ये देखील तुम्हाला खूप मदत करतील. तर जसं आत्ता तुम्ही सांगताय, की यूट्यूब चॅनलच्या मदतीने तर तुम्ही माहिती देता आणि पेशंटही तुमच्याकडे येतात, त्यांच्यावरही आपण ट्रीटमेंट करतो. पण आता थोडं IVF किंवा IUI या ट्रीटमेंटच्या जवळ जाताना एखाद्या पेशंटला असं सांगितलं, की तुमचं लो AMH आहे आणि आता तुम्हाला एग जर नसतील बनत तर डोनरची पण मदत घ्यावी लागेल. तर हा काही पेशंटसाठी एक धक्का असतो, की अरे हो, माझ्याच हो. बाबतीत असं का? मलाच हे असं का झालं? मग त्यावेळेला नेमकं काय तुम्ही त्या पेशंटला सांगता? खरं सांगू का अमृता, प्रत्येकाला असं वाटत असतं ना, की आपल्या जीनचं बाळ असावं. म्हणजे हं, जेनेटिकली ते आपलं असावं. ही प्रत्येक मातेची इच्छा असते, की माझं बाळ ना माझ्यासारखं दिसलं पाहिजे. त्याचे डोळे माझ्यासारखे काळेभोर पाहिजे किंवा स्किन माझ्यासारखी ते म्हणजे आपणही बघत असतो, की आता मलाही 2 मुलं आहेत. मी बघत असते, की माझा मुलगा पप्पांसारखा दिसतो, की माझ्यासारखा दिसतो त्याच्या किंवा मुलगी कोणासारखं दिसते. तर मुलांनाही आनंद होत असतो. तसं महिलांना वाटतं, की आपल्या जीनचं बाळ व्हावं आणि जेव्हा लो AMH ही समस्या असते ना, आणि मग तेव्हा IVFमध्ये प्रयत्न करतात ते स्वतःच्या ओन एग्समधनं बाळ होण्यासाठी. पण नाही झालं की डोनर एग्स घ्यायला सांगतात किंवा डोनर स्पर्म म्हणजे पुरुषांना डोनर स्पर्म सांगतात. परंतु त्यावेळेला तुम्ही आधी आयुर्वेदाकडे या. कारण आत्ता माझी एक पेशंट आहे बीड जिल्ह्यातली, की तिचं समहाऊ पहिलं बाळ गेलं. मग तिचं वय वाढलेलं आहे आता जवळ-जवळ 48 वर्ष वय आहे तिचं. तिची अँट्रल फॉलिकल सगळी संपलेली होती. म्हणजे ती हं, माझ्याकडे तसं स्क्रीनच घेऊन आली होती, की मॅडम माझी सगळीच फॉलिकल्स संपलेली आहेत. माझं AMH खूप कमी आलंय. बिलो हं, 0.1च्या खाली आलेलं आहे. तर मग काय होईल का? हं. तर तिचं आत्ता तिचे भरपूर 8 फॉलिकल्स तयार झाले आणि वाह! त्यातनं तिचे 3 एम्ब्रिओ पण बनलेत. हं, तर अशा जेव्हा तुम्हाला असं सांगितलं जातं, त्यावेळेस तुम्ही दुर्वांकूर आयुर्वेदमध्ये या. तुम्ही आयुर्वेदिक उपचार पद्धती घ्या. तुमचे फॉलिकल्स बनायला लागतील आणि घरगुती काही आम्ही आहार सांगतो, जसं अंकुरित धान्य. म्हणजे आयुर्वेदात सांगितलेलं आहे समाने समानः वृद्धिः. म्हणजे समान पदार्थांनी समान पदार्थांची वृद्धी होते. हं, मग जो तुमचं बीज बनवायचंय, अंकुर बनवायचंय, तर तुम्ही मोड आलेले अंकुरित कडधान्य ही खाल्ली पाहिजे. सिंपल आहे. पिंडी ते ब्रह्मांडी. हं, जे आपल्या निसर्गात आहे तेच आपल्या शरीरात आहे. तर अंकुरित धान्य खाणं, नंतर व्हिटॅमिन ई साठी गहू रोप रस म्हणजे तेही अंकुरच असतात, की हं, गव्हाचं रोप लावून त्याचा रस करून पिणं. हं, नंतर बदाम, अक्रोड हे रात्री भिजत घालून ते सकाळी उठून खाणं. याने सुद्धा AMH वाढायला मदत होते. हं. आणि आपलं जे माझं पेटंटेड आहे अंकुरघृत म्हणून त्याचं नावच अंकुर ठेवलंय मी. अंकुरघृत आणि अंकुर गोल्ड एफ ह्या टॅबलेट्सही अशा हं, आहेत आपल्या, की त्यानेही तुमचं AMH वाढण्यासाठी मदत होते. हं, आणि असं झालं समजा, की तुमचं नाही झालं, हं, माझ्याकडे सक्सेस नाही आला दुर्वांकूर आयुर्वेदमध्ये. पण तुमचा IVF सक्सेस रेट वाढतो ह्या सगळ्या उपचारांनी. हं, हं, तर प्रयत्न करायला हरकत नाहीये. जर आज IVF फेल झालं, तर तुमचे सगळे पैसे आपले वाया जातात. तेही डॉक्टर प्रयत्न करतात, पण हाती हं, यश येत नाही. हं, तसं आयुर्वेदात नाहीये. तुम्हाला काहीतरी फायदा हा होतोच. अगदी बाळ होईल असं कारण ते शेवटी मी देव नाहीये. हं, देवाच्या हातात आपण एक सायन्स वापरून आपण प्रयत्न करू शकतो. पण मी तुला मगाशी म्हटलं, हं. देवाचा आशीर्वाद जर असला, तर पाळी गेलेल्या म्हणजे देवाला जर तिला बाळ द्यायचंय ना, तर पाळी गेलेल्या बाईला सुद्धा माझ्याकडे फरक पडतो. आपण कोणालाही मातृत्व नाकारू शकत नाही. म्हणजे माझ्याकडे पेशंट येतात, ते म्हणतात, "मला बाळ होईल का मॅडम?" तर मी म्हणते, "होणार." कारण तिला आई व्हायचं असतं ना. तू फक्त पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह विचार कर. आपण मनापासून 101% प्रयत्न करणार. असं. बरोबर. त्यामुळे जे कपल या उंबरठ्यावर उभे आहेत, सगळ्यात आधी त्यांनी पॉझिटिव्ह हो, राहणं आणि मला होणारच हो. आहे बाळ आणि त्यासाठीच मी हं. प्रयत्न करतोय किंवा करते, हे मनाशी बाळगणं गरजेचं आहे. व्हॉट यू क्रिएट इट विल हॅपन. बरोबर आहे. ब्रह्मांडामध्ये तुम्ही जशी आज्ञा टाकतात ना, तसं होतं. हं, पण नेमका उलटा प्रवास स्त्रिया करतात. खूप निगेटिव्हमध्ये राहतात त्या. समहाऊ घरातला प्रेशर, सोसायटीचा प्रेशर. परंतु मी म्हणत असते, की तुम्ही पॉझिटिव्ह राहा. सकारात्मक विचार, हं, सकारात्मक वलय आपलं तयार होतं. बरोबर. पॉझिटिव्ह थिंक
इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि ट्रस्ट इन युअर डॉक्टर. तुमच्या डॉक्टरवर विश्वास ठेवा. बरोबर आहे. मी सोशल मीडियावर अलीकडेच काही व्हिडिओज पाहिलेले आहेत, की बाळ तुमच्या आयुष्यात येणार आहे, त्या अगोदर तुम्ही त्या बाळाशी बोललंही पाहिजे आणि आत्ताच तुम्ही उल्लेख केला, की बाळाचे डोळे, त्याची स्किन, त्याचे केस हे कसे असायला हवे हे आई-वडील ठरवू शकता. तर आयुर्वेदामध्ये असं काही आहे का मॅजिक मी म्हणेल, की मला माझ्या बाळाचे डोळे या रंगाचे हवेत, त्याची स्किन ही हवी आहे, यासाठी काही संस्कार करता येतील? खरं तर गर्भसंस्कार हा फार मोठा विषय आहे. त्याच्यामध्ये गर्भधारणेपूर्वीचे संस्कार, गर्भावस्थेतील संस्कार आणि डिलिव्हरी झाल्यानंतरचे संस्कार, हं. पोस्टपार्टम असे 3 प्रकारचे संस्कार असतात. परंतु सांगू का अमृता, जर आई-बाबांचे डोळे काळेभोर असतील, तर बाळाचे डोळे निळे कसे होणार? म्हणजे हं. जेनेटिकल इफेक्ट हा बाळांचा ते आई-वडिलांचे गुण घेणारच ना. हं. बरोबर आहे. परंतु खरं जेव्हा आपण त्यांचं आई-वडिलांचे जे फॉलिकल आहे म्हणजे हं. आईचं ओव्हम, अंड आणि पुरुषांचं स्पर्म हे जेव्हा आपण क्लीन करतो की नाही, हं. डिटॉक्स करतो ना, तर त्यावेळेला जे काही म्हणजे अगदी तुमचे डोळे असे पुरसट होणार असेल, तर ते प्लेन काळेभोर होतील किंवा हं. स्किन अशी तुमची मध्यम रंगाची होणार असेल, निंबूर, तर ती गोरी होईल. होते हं. ना, खूप बाळं माझ्याकडे तू दुर्वांकुर आयुर्वेदच्या YouTube चॅनलवरच बघशील, की आई-बाबा बऱ्यापैकी सावळे आहेत आणि बाळ गोरं झालेलं आहे. आणि हं. स्वतःच्या जीन्समधनं. का? तर ते क्लीनिंग झालेलं होतं, डिटॉक्स झालेलं होतं आणि त्यांची पॉझिटिव्ह विचारसरणी पण ठेवली होती. हं. तुम्ही मनात चिंतत राहा, की मला असं-असं बाळ पाहिजे. घरात मोठं पोस्टर लावा. कसं आहे अमृता, अनेक पेशंट येतात. हं. ते मला म्हणतात, की आम्हाला सचिन तेंडुलकरसारखं बाळ पाहिजे. आम्हाला शाहरुख खानसारखं बाळ पाहिजे. हं. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं बाळ पाहिजे. असं ते म्हणतात. तर मग मी त्यांना म्हणते, की ते पोस्टर्स तुम्ही घरात लावा. नक्की ते बाळ तशासारखं होतं. हं. कारण तुमचं क्रिएशन मनामध्ये तसं असतं. परंतु शेवटी ते त्यांच्या आई-बाबांचं पण बाळ असतं. तर आई-बाबांची सुद्धा डोळे, नाक, कान ते घेऊन येणारच आहे. अगदीच त्यांच्यासारखं नाही होणार, पण विचार तरी त्यांच्यासारखे होऊ शकतात. बरोबर आहे. आपण ते थिंकिंग तसं चांगल्या विचारांच्या लोकांचं आपण मनात थिंकिंग केलं, तर त्यांची पुस्तकं वाचली, वाचन, मनन, चिंतन. तर चिंतनाने ह्या सगळ्या गोष्टी साध्य होतात. बरोबर आणि आपल्या आयुर्वेद शास्त्राने आपल्याला किती गोष्टी दिलेल्या आहेत. हो. फक्त त्या स्वीकारणं आणि त्या दिशेनं वाटचाल करणं, हे मला वाटतं या पेशंटसाठी खूप महत्त्वाचं आहे. समजा आता एखाद्या पेशंटने ठरवलंय, की मला आयुर्वेदिकच ट्रीटमेंट घ्यायची आहे. मला पंचकर्म, मग त्यात विरेचन असेल, बस्ती असेल, उत्तर बस्ती असेल, या सगळ्या क्रिया असतील. पण मग यासाठी पैसाही खूप लागतो असंही लोकांना वाटतं, हो, की हो. आयुर्वेदिक फार खर्चिक आहे आणि माझं तितकं बजेट नाहीये. तर अशा पेशंटला काय सांगाल? आर्थिक नियोजन कसं करावं? खरं सांगू का? आपण घरात जर टीव्ही आणायचा, मगाशीच मी तुला म्हणलं, की आपल्याला साध्या कंपनीचा नको असतो किंवा मोबाईल सुद्धा आपल्याला Samsungचा 1.5 लाखाचाच पाहिजे असतो. हं. तर इथे आपण पैशांची बचत करतो, वर्षभर प्लॅन करतो किंवा तो ई-एम-आयवर पण घेतो. तर तसं बाळासाठी सुद्धा तुम्ही प्लॅनिंग करा. ते तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. तुमचं वंशज आहे. त्याच्यासाठी आपण पैशांची योजना ही करायला पाहिजे. जसं आता मुलाचं शिक्षण चालू झालं, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला पैसे बाजूला ठेवावे लागतात. तसं तुमच्या स्वतःच्या शारीरिक हेल्थसाठी तुम्ही पैसे बाजूला ठेवले पाहिजे. मला हे कळत नाही अमृता, लोकं लग्नावर 10-10 लाख खर्च करतात. मुलीचं लग्न चांगलं होण्यासाठी, मुलाचं. लोकांना मोठी-मोठी जेवण आपण हं. घालतो. हं. तेही गरजेचं आहे किंवा बारसं मोठं करतो किंवा आजकाल बेबी शॉवर, हं. डोहाळे जेवण सुद्धा खूप मोठं होतं. किंवा लग्नाच्या मेकअप आर्टिस्टचं बिल 50,000 ते 1,00,000 पर्यंत जातं. किंवा नेल आर्टिस्टचं सुद्धा बिल किंवा स्ट्रेटनिंग करतो आपण त्याचं, हेअर कलर याला तुम्ही हजारो रुपये घालतात. मग इथेच आपला भारत देश मागे का पडतो? की तेही जरुरी आहे. तुमच्या शेवटी छंद आहे, तुम्हाला आवड आहे ते तुम्ही जरूर करा. हं. पण त्यासोबत तुम्ही आरोग्यासाठी काही पैसे बाजूला ठेवा ना. हं. की ज्याच्यातनं मी चांगलं दीर्घायुष्य जगणार आहे. हं. माझ्या घरी येणारं बाळ जे कायमस्वरूपीचा पाहुणा आहे, त्याची हेल्थ चांगली राहणार आहे. शिवाय आमच्या दोघांचीही हेल्थ चांगली राहणार आहे. अगदी. अशासाठी आपण थोडे-थोडे दर महिन्याला पैसे आपण बाजूला त्याचं प्लॅनिंग जर तुम्ही केलं ना, की मला नेक्स्ट इयर काय पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून ह्या वर्षीच मी थोडे-थोडे पैसे बाजूला काढून ठेवतो. बघ तुला पुढच्या वर्षी पंचकर्म करताना याचा अजिबात ताण वाटणार नाही. आणि हे अजून सांगते, एक पंचकर्म जेव्हा उत्तर बसते हे सगळं होतं ना, तुमची काम करण्याची कार्यक्षमता दुपटीने वाढते. तुम्ही दुप्पट पैसे कमवू शकाल. पण तुमची आधी हेल्थवर आम्ही काम करतो. हं. तुमचं आरोग्य आधी चांगलं करतो आणि हं. चांगल्या आरोग्याच्या शरीरामध्येच चांगलं बाळ राहतं. बरोबर आहे. हां. आणि आता आपण लोकांची मानसिकता पाहिली, की पूर्वी
तुम्हाला IVF ची गरज आहे हे सांगितल्यानंतर त्या कपलला धक्का बसायचा, की अरे बापरे! पण आता लोकं ओके आहेत, की ठीक आहे आम्हाला IVF करायचंय कारण आम्हाला ट्विन्स पण होतील किंवा आम्हाला IVF करायचंय ती प्रोसेस सोपी आहे किंवा नॅचरल कन्सीव्ह होत नाहीये तर आम्ही ओके आहोत IVFसाठी. तर हे गैरसमज आहेत, की खरंच IVF करणाऱ्याला ट्विन्स होतातच. IVF मधनं प्रत्येकाला ट्विन्स राहील असं नाहीये. जेव्हा आपण एम्ब्रिओ बनवतो, एम्ब्रिओ पेट्री डिशमध्ये बनवला जातो आणि जर एका वेळेला 2 एम्ब्रिओ ट्रान्सफर केले, युटरसमध्ये इम्प्लांट केले, त्यातला एकच स्टक झाला, तर एकच प्रेग्नन्सी राहील. पण दोन्हीचे दोन्ही स्टक झाले, लाईव्ह झाले, तर 2 प्रेग्नन्सी राहतील. पण कधी-कधी 4 एम्ब्रिओ सोडून सुद्धा एकच प्रेग्नन्सी राहते किंवा एकही राहत नाही. तर असं शुअर नाही की 100% की बाबा त्यातनं ट्विन्स राहीलच म्हणून. बरोबर. पण राहू शकतात 20% to 30% ओन्ली. ओके. आणि IVFच्या बाबतीत आणखीन एक समज किंवा गैरसमज आपण म्हणूया, की याला वयाची काही मर्यादा आहे का? किती वयापर्यंत आपण IVF करू शकतो? आणि तुमच्याकडे 25 वर्षात सगळ्यात वयस्कर असा कोणता एक पेशंट किंवा ज्याचं वय आपण म्हणूयात जास्त आहे, त्याची सक्सेस स्टोरी आणि सगळ्यात कमी वयाचा पण कोणी पेशंट, हे दोन्ही गोष्टी आम्हाला ऐकायच्या आहेत. साधारणतः एक 2008 साली हं. माझ्याकडे 78 वर्षाचे आजोबा आणि त्यांची 52 वर्षाची सेकंड वाईफ हिला ट्विन्स राहिलं. हो. त्यांची नावं स्वामिनी समर्थ आहेत आता. वाह! त्यावेळेस ते पूर्ण पेपरमध्ये माझं संशोधन, मी केलेली ट्रीटमेंट ही गाजली होती पूर्ण. वाह! तर त्यांना झालं होतं 2008 मध्ये 52 वर्षाच्या लेडीजला. पण आता थोडेसे गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत, काही प्रॉब्लेम्स असतात. आता 50 वर्षापर्यंत तुम्ही ट्रीटमेंट द्या असं म्हटलं जातं. तर आता सध्या माझ्याकडे 50 वर्षाची महिला आहे, की तिलाही ट्विन्स राहिलेला आहे. वाह! आणि तिला आता 5वा महिना चालू आहे. तेच. त्यामुळे आयुर्वेदाची ही खरं तर हो. ताकदच आहे, की तुमच्यात काही दोष असतील किंवा तुम्हाला ट्रीटमेंटची गरज असेल, तर हे करा. हो. याने शरीरही शुद्ध होतं आणि ज्यांना बाळ हवं आहे, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे ते बाळही मिळतं. अनेकदा आपण बघतो, की प्रेग्नन्सीच्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात आधी फॉलिकल स्टडी सांगितली जाते आणि पेशंट कित्येक वर्ष किंवा कित्येक महिने हीच एक स्टडी करतात आणि त्यामुळे त्यांना खूप गोळ्याही घ्याव्या लागतात, ज्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. असे पेशंट परत आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊ शकतात का? आणि मग त्यांचा सक्सेस रेट किती असेल? नक्कीच अमृता. जेव्हा आपण फॉलिक्युलर स्टडी करतो की नाही, तर त्याच्यामध्ये फॉलिकल तयार होतंय, 1 होतंय, 2 होतं, राइट ओव्हरीला होतंय, लेफ्ट ओव्हरीला होतंय, ते रप्चर पण होतंय, हं. तरी सुद्धा कन्सीव्ह होत नाही. अगदी. तर बऱ्याच वेळेला फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक असतात अशा हं, पेशंटमध्ये. हं. जेव्हा रेग्युलरली त्यांचा फॉलिक्युलर स्टडी होतो, तर फॉलिक्युलर्स म्हणजे ओव्हरीमध्ये फॉलिकल्स बनतात. पण ते फॉलिकल नंतर जिथून स्पर्म आपले वर येणं आणि फॉलिकल ते अँप्युलर रिजनमध्ये फर्टिलाइज होत असतं, तर ते तुमची ट्यूबच बंद असेल तर. ओह! किंवा कदाचित त्या फॉलिकलची जी क्वालिटी आहे म्हणतो आपण, हं, म्हणजे क्वांटिटी कळते आपल्याला सोनोग्राफीमध्ये, पण हं, क्वालिटी कळत नाही. हं, कधी-कधी ते फॉलिकल ना पोकळ असतं, अंड पोकळ असतं, हं, नुसतंच फुटतं, पण त्याच्यामध्ये तेवढी क्षमता नसते. तर हं. त्याच्यामुळे सुद्धा कन्सीव्ह होत नाही. किंवा त्या युटरसला इन्फ्लमेशन असतं. पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज म्हणतात, की इन्फ्लमेशन असेल. समजा तर तू तू आजारी आहे आज, हं. तर तुला तेवढं काम होणार नाही. अगदी. तसं गर्भाशय जर आजारी असेल, त्याला जर काही रोग असेल किंवा त्याला काही इन्फेक्शन असेल, तर ते कसं इम्प्लांट होणार ते बाळ त्याच्यामध्ये? तर ही अनेक कारणं असतात आणि हं, याचं रूट कॉज हे आयुर्वेदामध्ये शोधलं जातं हं. आणि त्या दृष्टिकोनातून आपण तसे उपचार करतो आणि कितीतरी फॉलिकल्स किंवा पीसीओडीचे पेशंट की अनेक वर्ष ते फॉलिक्युलर स्टडी अगदी. करत राहतात आणि जेव्हा त्यांचं शुद्धीकरण होतं, पंचकर्म होतं, जे आपलं हं. रिसर्च बेस आहे आणि उत्तरबस्ती होतं, तर ते कन्सीव्ह होतात. अगदीच. आणि याच फॉलिकलमध्ये गर्भाशयाचं अस्तर कधी-कधी हो, पातळ असतं. हो. तर या हे थिकनेस वाढवण्यासाठी पण गोळ्या दिल्या हं, जातात, हं. ज्याला आपण एंडोमेट्रियल हो. थिकनेस म्हणतो. तर या डिसीजला किंवा या गोष्टीसाठी देखील आयुर्वेदामध्ये कसे उपचार आहेत? आयुर्वेदामध्ये खरं तर सगळ्यात आधी पंचकर्म खूप गरजेचं असतं. कारण आपण हायपोथॅलॅमसवरच काम करतो. हायपोथॅलॅमस पिट्युटरी ग्लँडला सिग्नल देते. पिट्युटरी ग्लँड नंतर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स हे ओव्हरीमध्ये सिक्रेट करण्याचं काम करतं. म्हणजे युटरस जे आहे ते ब्रेनची आज्ञा पाळतं. युटरस फक्त आज्ञा फॉलो करतं. समजा एखाद्या ठिकाणी ऑफिसर आहे आणि त्यांच्याकडे वर्कर आहे. तर वर्कर लोकं हे ऑफिसरची आज्ञा पाळतात. तसं ते ब्रेनचं काम ऐकतं. ब्रेन काय हं. सांगतंय ते आम्ही फॉलो करणार. त्याच्यामुळे पंचकर्म करणं, त्याच्यानंतर उत्तर बस्ती याच्यातनं काय होतं, की गर्भाशयाचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं. तिथलं इन्फेक्शन जातं. फॅलोपियन ट्यूबमधले ब्लॉकेजेस दूर होतात
आणि एंडोमेट्रियमची लाइनिंग चांगली बनते. हम्म. एखाद्याला उदरगस्ती करणं पॉसिबल नाहीये, तर ऍटलिस्ट फलद्रुत जे आहे त्याचा योनी पिच्चू जर आपण योनी मार्गात ठेवला, किंवा आपला दुर्वांकुर आयुर्वेदचा अंकुरघृत आहे, जे माझं पेटंट आहे, त्याचं सुद्धा आपण जर योनी पिच्चू ठेवला, तरी सुद्धा खूप जणांचे एंडोमेट्रियम लाइनिंग छान बनतात. पण त्यासाठी तुम्ही योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्यांना विचारा माझा काय प्रॉब्लेम आहे, आणि त्यानुसार काम करू शकतो आपण. बरोबर आहे. आपण आजकालच्या जर मुली पाहिल्या तर त्यांना पीसीओडी, पीसीओएस हा त्रास असतो. तर आधी या दोन्ही गोष्टींवरती उपचार घेऊन मग हो. फर्टिलिटीची ट्रीटमेंट हो. चालू करणं हे किती गरजेचं आहे? आणि अशा मुली पण तुमच्याकडे अर्थात येत असणार आहेत. त्यांना सगळ्यात आधी तुम्ही काय सांगता? सगळ्यात आधी त्यांचा BMI प्रॉपर करणं, हं. वेट लॉस. कारण पीसीओडी, पीसीओएस ह्याच्यामध्ये काय होतं, की आपल्या शरीरातला इस्ट्रोजन हार्मोन कमी होतो आणि अँड्रोजन हार्मोन, म्हणजे थोडक्यात काय, टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढतो. त्याच्यामुळे पुरुषांसारखे दाढी मिशासारखे केस येणं, नंतर मानेवर काळे डाग दिसणं, चेहऱ्यावर पिंपल्स येणं, हातावर, पोटावर केस वाढणं, हे लक्षण हं. आपल्याला त्यांच्यामध्ये दिसतात. आणि मग छोटी छोटीशी अंडी तयार होतात, जी पाण्याच्या बुडबुड्यांप्रमाणे असतात, म्हणून त्याला पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज म्हणतात. याच्यामध्ये हार्मोन्स त्यांचे इम्बॅलन्स झालेले असतात. तर सगळ्यात महत्त्वाचं योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य औषधोपचार. आपण जर ॲलोपॅथिक औषधं घेतली, तर मग हार्मोनच्या पिल्स खाऊन तेवढ्यापुरती त्याची म्हणजे पाळी नॉर्मल होते. हं. पण परत पाळी अनियमित यायला लागते. परत वेट गेन होतं. हं. आणि याच्याशी तुला सांगू का अमृता, याच्याशी त्या मुलीच्या पर्सनॅलिटीचा पण विषय असतो. हं. जेव्हा तिच्या चेहऱ्यावर काळे वांग येतात, किंवा हं. काळे म्हणजे किंवा पिंपल्स येतात, तिचं ओबेसिटी तिला दिसते, तिची पाळी अनियमित होते, कुठंतरी ना तिचं इन्फिनिटी कॉम्प्लेक्स तिला येतो. मग तिला आत्मविश्वास कमी वाटतो, स्ट्रेस लेवल वाढते, मग कॉर्टिसोल हार्मोन वाढला की परत हे दुष्टचक्र चालू होतं. हं. कारण तिच्या दिसण्यावर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो. हं. बाळाचा हा नंतर आहे, पण कॉलेज गोईंग मुलींमध्ये सुद्धा आता पीसीओडीचं प्रमाण वाढलेलं आहे. हं. तर याच्यामध्ये डॉक्टरांना भेटून प्रॉपर एक्सरसाइज, योगा, मेडिटेशन, प्राणायाम, हं. ध्यानधारणा, आयुर्वेदिक औषधोपचार, अगदी हं. जांभूळ बी, करेला बी, अशोका, मंजिष्ठा अशी औषधं आपण वापरून सुद्धा त्या स्त्रियांचा पीसीओडी आपल्याला कमी करता येतं. आणि पीसीओडी मध्ये म्हणजे अंडच बनत नाही ना, छोटी छोटीशी अंडी बनतात. मग अंड बनत पण नाही, अंड फुटत पण नाही, तर मग बाळ कसं राहणार? म्हणून बरोबर. मग तिला वंध्यत्व येतं. अच्छा, पण मग याच पीसीओडी, पीसीओएससाठी की ज्या मुलींना हा त्रास आहे आणि येणाऱ्या काळात त्यांना कन्सीव्ह पण करायचंय, तर अशांसाठी घरगुती किंवा आयुर्वेदिक असे काही उपचार, काढे, पावडर असं काही आहे का, की ते आम्ही रोजच्या रोज सकाळी जेवणाच्या आधी किंवा जेवणानंतर काही घेऊ शकतो? हे बघ, कुमारी आहे. कुमारी म्हणजे काय? आयुर्वेदात कुमारी म्हणतात, मराठी भाषेत कोरफड म्हणतात. हं. अगदी स्वस्त आणि मस्त. हं. रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही 10 ml कोरफडीचा रस, किंवा तुम्ही बागेत कोरफड लावली, त्याचा गर काढून तो मिक्सरमध्ये फिरवून ते जर तुम्ही प्यालात, हं. तर तुमचं रजस्राव म्हणजे तुमची पाळी वेळेवर यायला लागते. हं. हां. मग अशोका, मंजिष्ठा ही आयुर्वेदिक औषधं आहेत. त्याचा काढा करून जरी आपण पिलो, तरी आपली पाळी रेग्युलर होते. हं. आणि त्यासोबत मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, चहा, कॉफी, फास्ट फूड ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. जे खूप रोज अवघड आहे. व्यायाम करायला पाहिजे, मेडिटेशन करायला पाहिजे. पण मी म्हणते ना, आठवड्यातून 1 दिवस तुम्हाला सुट्टी. पण हं. तुम्ही 7 दिवस डिसिप्लिन पाहिजे लाईफमध्ये. हं. आयुष्यात कुठल्याही तू बघ, कुठलाही सक्सेस जर आपल्याला मिळवायचा तर डिसिप्लिन लागतोच. तसं आपल्या लाईफसाठी पण एक डिसिप्लिन आपल्याला पाहिजे असतो. कारण त्यातनंच तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होणार हं. आहे, हं. आणि त्यातनंच तुम्हाला मातृत्वाचं सुख पण मिळणार आहे. बरोबर. आणि समजा आता मातृत्वाचं सुख त्या महिलेला मिळालं आहे, ती आयुर्वेद ट्रीटमेंट घेते, तिने कन्सीव्ह केलंय. पण कधी-कधी असं पण होतं, की आता मला कन्सीव्ह झालेलं आहे, तर या डॉक्टरचं काम झालंय, माझी डिलिव्हरी मी हो. दुसऱ्या डॉक्टरकडे करणार किंवा माझ्या आईचं, माझ्या आजीचं, माझ्या मावशीचं त्याच डॉक्टरकडे ट्रीटमेंट झाली होती, सो मी पण तिकडे जाणार. आणि मग ऐन वेळेला तिथे काही कॉम्प्लिकेशन्स होतात आणि त्या स्त्रीला तिची इच्छा नसताना सिझर करावं लागतं. मग अशा वेळेला पेशंटला तुम्ही सांगता का, की बाबा 9 महिने एकाच डॉक्टरकडे तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या, कारण त्याला इन एंड आउट सगळ्या गोष्टी माहिती असतात? नक्कीच अमृता. आता जेव्हा पेशंट असतं ना माझं, समजा मला आता फोन आला, की "मॅडम नेहा आलेली आहे डिलिव्हरीला आणि तुम्ही या तिला बघायला." तर नेहाचं मला गेल्या वर्षभरापासून सगळं माहिती असतं. तर मला नेहा ची डिलिव्हरी करायला मला काही प्रॉब्लेम येत नाही. हं. पण एखादा असा फोन आला हॉस्पिटलमधनं,
की मॅडम असं असं पेशंट आलेलं आहे, आपलं नाहीये, ते अचानक आलंय, तर त्यांची डिलिव्हरी करायची. तर माझा सुद्धा स्ट्रेस वाढतो. कारण मला ती पेशंट अपरिचित असते. बरोबर आहे. तिची फाईल सगळी पे पासून परत मला वाचावी लागते. ज्या टेस्ट केलेल्या नाही त्या बघाव्या लागतात. तर हे खरंच रिस्की आहे. पूर्वीच्या काळी असायचं, हे माहेर आहे, हे सासर आहे आणि आता मी माहेरी जाते डिलिव्हरीला. असं करू नका. तुम्ही बाळ घेऊन नंतर माहेरी जाऊ शकतात. पण ज्या डॉक्टरांकडे तुमची ट्रीटमेंट चालू आहे ना, तर त्यांच्याचकडे तुम्ही डिलिव्हरी करा. ते खूप आपला आणि आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी खूप इम्पोर्टंट आहे ही गोष्ट. आणि बरोबर. खूप चांगला प्रश्न विचारलास तू हा, कारण मी हे रोज अनुभवत असते. समजा आपल्याला एखादी मैत्रीण आहे, हं, हं. ती घरी येणार आहे, तर आपल्याला तिचा त्रास नाही वाटत. बरोबर. आपल्या मैत्रीचा स्वभाव माहिती असतो किंवा बहिणीचा स्वभाव माहिती असतो. तेच एखादा अनोळखी पाहुणे आपल्याला येणार आहे, तर आपल्याला प्रेशर येतो, की अरे मी अगदीच. यांच्यासाठी काय करू बरं नेमकं म्हणजे हं. खायला? जेवण करू का नाश्ता करू का फक्त चहा कॉफी करू? बरोबर. तेच मैत्रीण असली किंवा बहीण असली आपण काय म्हणतो, "अगं आज जरा माझं डोकं दुखतंय हां, मी जरा थोडीशी शांत राहते. तू घेते का तुझ्या हाताने करून?" असंही म्हणू शकतो. अगदी. तसं त्या डॉक्टरांना असतं. नेहमीचा पेशंट आणि अचानक आलेली पेशंट यात खूप मोठा फरक पडतो आणि समहाऊ 1% तरी तिथं धोक्याची सूचना असू शकते. बरोबर आहे. आणि ह्या सगळ्या पेशंटला हँडल करणं हो. तुमचं रोजचं शेड्यूल हे खूप बिझी असतं हे मला माहिती आहे. पण काही पेशंटला समजा अहिल्यानगरला येणं पॉसिबल नसेल, तर हं. आमच्या मुंबईतल्या पेशंटसाठी सुद्धा तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का? खरं सांगू का अमृता, माझे सगळे पेशंट म्हणजे आता आपली जी दुर्वांकूर रेल्वेची सेंटर्स हं. आहे, ते पुण्यात आहे. नंतर नवी मुंबई खारघरला आहे. कोल्हापूर, नागपूर, नाशिक आणि अहिल्यानगर असे 6 सेंटर्स आपली आहेत. हं. तर अहिल्यानगरचं हे मोठं सेंटर आहे आणि त्याच्या शेजारीच प्रणव हॉस्पिटल आहे. तिथे डिलिव्हरीची सोय असते. तर सगळ्या माझ्या पेशंटला वाटतं, की मी पुण्यात पण डिलिव्हरी करावी, मुंबईला पण करावी. तर भविष्यात आपला पूर्ण भारतामध्ये आपल्याला म्हणजे पसरायचं आहे. आपल्या सेंटर्स ओपन करायचे आहे. कारण हं. मलाही वाटतं, की माझ्या ह्या संशोधनाचा हं. समाजाला फायदा व्हावा. हं. आणि अगदीच आपल्या शरीरावर कुठले साइड इफेक्ट टाळून आपण नॅचरल पद्धतीने भारत भारत देशाचं आयुर्वेदशास्त्र आहे. तर आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार मला करायचा आहे. आत्ताच एक यूएसएचं पेशंट आपलं कन्सीव्ह झालं आणि ते पण ऑनलाईनच्या माध्यमातून झालंय. ओके. फक्त ऑनलाईन मेडिसिन्स वगैरे त्यांना पाठवलं. पण तिच्याला ना 4च वर्ष झालेली होती. त्यामुळे फक्त मेडिसिन्समध्ये ती कन्सीव्ह झाली. पण बऱ्याच जणांना माझ्याच हातून डिलिव्हरी पाहिजे असते. बाळावर मंत्रोपचार त्यांना करायचे असतात डिलिव्हरी नंतर वगैरे. तर भविष्यात ह्या गोष्टी होतील. पण सध्या तरी अहिल्यानगरलाच लोकांना यावं लागतंय आणि पुण्यामध्ये मी केली आता एक सोय पेशंटची. ओके. तर आता तर डॉक्टरांनी सांगितलंय, की त्या तुम्हाला कुठे भेटू शकता. पण समजा तुम्हाला अहिल्यानगरला जाणं पॉसिबल नसेल, तर तुम्ही ऑनलाईन देखील डॉक्टरांचं मार्गदर्शन, संपूर्ण ट्रीटमेंट घेऊ शकता. ऑनलाईन देखील त्या तुम्हाला तितकाच वेळ देणार आहेत. त्यामुळे स्क्रीनवर तुम्हाला आत्ता नंबर दिसतोय. या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे, डॉक्टरांशी संपर्क साधायचा आहे. तुम्ही तुमचा प्रश्न त्यांना विचारू शकता. नक्कीच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तर आता आपण या सगळ्या ट्रीटमेंटविषयी तर बोलतोय. अनेक महिलांना असाही प्रश्न असतो, की आता आमची डिलिव्हरी झाली आहे. पण घरच्यांचं काही वेळेला प्रेशर किंवा नवऱ्याचा कधी-कधी हट्ट असतो, की आता डिलिव्हरीनंतर पुन्हा मग आम्ही शारीरिक संबंध कधी ठेवायचे. तर त्याचंही काही एक वेळ आपण म्हणूयात, ती असते का? किंवा त्याचा काही स्त्रीच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो का? खरं तर जेव्हा डिलिव्हरी होते एखाद्या स्त्रीची, तर तिच्यामध्ये वाताचा प्रकोप होतो. म्हणजे तिचं शरीर लूज पडलेलं असतं, ढिल्लं झालेलं असतं. कारण योनी मार्ग सुद्धा खूप लूज होतो. कारण अख्खच्या अख्खं डोकं, बाळाची पूर्ण बॉडी त्या योनी मार्गातून बाहेर यायची असते. त्यामुळे ते आपोआपच तिथले जे स्नायू असतात ते इलास्टिक असतात, ते पसरतात. तर ते पूर्वपदावर यायला आहे ना, आपल्याला नॉर्मल डिलिव्हरीमध्ये सुद्धा 2 महिने 60 दिवस एकूण द्यायला पाहिजे. त्यानंतर त्याचं शरीर नॉर्मल होतं. म्हणजे गर्भाशय जे मोठं झालेलं असतं, 9 महिन्यांचं ते मोठंच्या मोठं बाळ ते गर्भाशयात वाढत असतं. एवढा मोठा त्या गर्भाशयाचा आकार असतो. तो पूर्ण परत म्हणजे आपल्या मुठी एवढं गर्भाशय असतं. ते पूर्ण परत त्या यायला आपल्याला ॲट 2 महिने द्यावे लागतात. 2 महिन्यामध्ये तिची पूर्ण शरीराची, मनाची काळजी घ्यावी लागते. सुतिका परिचर्या म्हणतात त्याला आयुर्वेदामध्ये. ती काळजी म्हणजे तिला तेल लावणं, तिला अंघोळ घालणं, तिच्या योनी मार्गाची स्वच्छता ठेवणं, तिला कुठलाही शारीरिक, मानसिक त्रास होणार नाही असं वातावरण ठेवणं, हं. हेल्दी पौष्टिक घटक तिला खाऊ घालणं आणि मग त्यानंतर 2 महिन्यांनी ते नॅचरली शारीरिक संबंध येऊ देऊ शकतात. आणि असाही खूप गैरसमज असतो, की नैसर्गिक नॉर्मल डिलिव्हरी झाली योनी मार्गातून तर योनी मार्ग ढिल्ला पडतो. हं. असं नाहीये. 80% to 90% वुमन परत रिकव्हर होतात. अगदी त्यांचा नॉर्मल योनी मार्ग होतो.
बरोबर. त्यामुळे आणि आणखीन एक गैरसमज असा आहे, की स्त्री आणि पुरुष हस्तमैथून करतात, पण पुढच्या काही काळामध्ये त्यांच्या शरीरावर याचा एक गंभीर परिणाम होऊ शकतो. तर हस्तमैथून करणं हे चांगलं की वाईट? कसं आहे, की आता हस्तमैथून हा जो प्रकार आहे, तो साधारणतः ॲडोलसंट जे मुलं-मुली असतात, त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतो. कारण तेवढी त्यांच्यामध्ये सेक्स एज्युकेशन जे म्हणतोय आता शाळा कॉलेजमध्ये सुरू हं, केलंय, ते तेवढ्या प्रमाणात नसतं आणि ही नैसर्गिक भावना असते. जसं की क्लायटोरिसला टच करणं मुलींमध्ये हं, आणि पुरुषांमध्ये हस्तमैथून करणं. तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करणं हे नैसर्गिक आहे. पण तुम्ही रोजच रोज हस्तमैथून केलं, तर दॅट्स रॉंग. त्याच्यामुळे तुमचं जेव्हा लग्न होईल, हं, तेव्हा तुमची जी लाईफ पार्टनर आहे, तिच्याबरोबर तुम्हाला शारीरिक संबंध ठेवताना तुम्हाला अडचण वाटू शकते. कारण हं, तुम्हाला हस्तमैथुनाची सवय होऊन जाते. हं. परंतु एखादं दुसरं केलं आठवड्यातून तर इट्स नॉर्मल. इव्हन ज्यांचं DNA फ्रॅगमेंटेशनचा इंडेक्स जास्त असतो, म्हणजे आपण त्याच्यामध्ये म्हणतो, की बाबा सिमेंटचा न्यूक्लियस खराब आहे. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना रेग्युलर शारीरिक संबंध आठवड्यातून 2दा तरी करायला लावतो किंवा एखादा हस्तमैथून केला तरी चालतो. पण कुठेही अति तेथे माती. अति ही गोष्ट नाही झाली पाहिजे. अगदीच. एकंदरीतच आपण शारीरिक कोणती समस्या असेल किंवा ज्यांना कन्सीव्ह करायचंय ते कपल असतील किंवा ज्यांचं आता वय जास्त झालेलं आहे, त्यांनाही त्यांच्या शरीराची काळजी घ्यायची असेल, तर आयुर्वेद आपल्याला मदतीसाठी आहेच. पण आपणही आपली काळजी कशी घ्यायला हवी आणि डॉक्टरांकडे जाण्याची योग्य वेळ आणि योग्य डॉक्टर निवडण्याचं जे ज्ञान आहे, ते असणं किती महत्त्वाचं आहे. नक्कीच. मला असं वाटतं डॉक्टरी जो वैद्यकीय आहे, याला वैद्यकीय व्यवसाय तर आता रूप आहेच, पण ही सेवा पण म्हटली जाते. तर ज्या डॉक्टरांकडे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं, तुम्हाला बोलता येतं, तुमच्या मनातल्या गोष्टी सांगता येतात, ते तुम्हाला समजून घेतात. इव्हन त्यांची डिग्री पण तितकीच महत्त्वाची असते. त्या क्षेत्रामध्ये त्यांचं नॉलेज किती आहे. आता समजा आमच्या आयुर्वेदामध्ये सुद्धा सर्जन आहेत, शल्यविशारद, स्त्रीरोग तज्ञ आहेत, बालरोग तज्ञ आहेत. तर त्यांचं एज्युकेशन, त्यांचा एक्सपिरियन्स हे सगळा विचार करून तुम्ही डॉक्टरांची निवड नक्कीच करायला पाहिजे. कारण आयुर्वेदाच्या नावाखाली आता वैदू लोकं सुद्धा ट्रीटमेंट की ज्यांची डिग्री नाहीये हं. हं, आणि मग आता माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात, तर आम्ही हा काढा खाल्ला, आम्ही हे चूर्ण खाल्लं, आम्ही हे खाल्लं, ते कोणाकडनं खाल्लं? तर ते रस्त्यावर वानपसारे बसलेले होते, हो. त्यांच्याकडनं खाल्लं. म्हणजे आयुर्वेद असाही बदनाम झालेला आहे. तर आता त्याचे खास एज्युकेशन्स आहेत. 12वी नंतर 5.5 वर्षाची पहिली BAMS डिग्री, हं. त्याच्यानंतर MSची परत MS, MDसाठी परत 3 वर्षाची डिग्री, त्यानंतर परत तुम्ही काही डिप्लोमा केला, फेलोशिप केली, तर त्याची 2 वर्षाची डिग्री. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही डॉक्टरांची निवड करायला पाहिजे. बरोबर आहे. महिलांच्या आरोग्याबद्दल तर तुम्ही सांगतायत, पण पुरुषांना देखील वंध्यत्व असतं, हे त्यांनी स्वीकारणं किती गरजेचं आहे आणि मग या वंध्यत्वावर आयुर्वेदात नेमके उपचार कसे आहेत? अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारला अमृता तू. कारण वंध्यत्व जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा पुरुषांमध्ये 50% कारणं आणि स्त्रियांमध्ये 50% कारणं असतात. बऱ्याच वेळेला फक्त स्त्रीला घेऊन आलं जातं आणि पुरुष तयार होत नाही, तर जेव्हा त्याचा रिपोर्ट करतो, तेव्हा त्यांचा 0 काउंट असतो. तर 3 सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे स्पर्ममध्ये डिफॉर्मिटी असणं किंवा स्पर्मची संख्या 0 असणं. त्याला अॅझोस्पर्मिया म्हणतात. स्पर्म कमी असणं. त्याला ऑलिगोस्पर्मिया म्हणतात किंवा स्पर्मचा शेप डिस्टर्ब असणं, त्याला टेराटोझोस्पर्मिया म्हणतात. हं. तर हे 3 गोष्टींमुळे पण वंध्यत्व येऊ शकतं. दुसरं असतं इरेक्टाईल डिस्फंक्शन. म्हणजे जे पेनीची ताठरता पाहिजे, तिथल्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा असतो. समहाऊ बीपी असतो त्या पेशंटला, रक्तदाब हं, किंवा हं. डायबिटीज असतो. त्याच्यामुळे सुद्धा त्यांचं इरेक्शन होत नाही. मग हं. इरेक्शन न झाल्यामुळे सुद्धा त्यांना वंध्यत्व येतं आणि त्यांना थोडंसं त्याच्यामध्ये त्यांना डिप्रेशन पण येतं. आणि हं. तिसरं कारण असतं प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. हं. म्हणजे ऑर्गॅझम सुरू होण्याच्या आधीच त्यांचं इजॅक्युलेशन होऊन जातं. हं. मग त्यांना ना सेक्समध्ये पण आनंद घेता येत आणि ना मग त्यांना बाळ राहायला पण प्रॉब्लेम येतो. हं. तर ह्या तिन्ही गोष्टींवर आयुर्वेदामध्ये खूप छान उपचार पद्धती आहेत आणि आयुर्वेद हे शरीराबरोबर मनावर देखील काम करतं आणि हे जे पेशंट असतं ना, त्यांच्या मनावर देखील आपल्याला काम करावं लागतं. त्यांची स्ट्रेस लेव्हल कमी करावी लागते. त्यांचा बीपी नॉर्मल करावा लागतो. त्यांच्या डायबिटीजवर काम करावं लागतं समूह असेल तर आणि आपोआप मग ह्याच्यावर जेव्हा काम करू आपण, त्यावेळेस नवीन सेल्स तयार होतात स्पर्म सेल्स. ॲटलीस्ट 3 महिने द्यावे लागतात हं. आपल्याला आणि तिथल्या स्नायूंची पण ताकद वाढते. तर नक्कीच आयुर्वेदात त्याच्यामध्ये खूप चांगली उपचार पद्धती आहे. बरोबर. आयुर्वेदात तर त्याच्यामध्ये उपचार आहेत हे तुम्ही सांगताय. पण सर्वसामान्य लोकांचा एक समज आहे, की आयुर्वेद म्हणजे काढा, चाटण किंवा चूर्ण. या पलीकडे आयुर्वेदात अनेक गोष्टी आहेत, ज्या कदाचित आम्हाला माहितीच नसतील. तर त्याही आम्हाला सांगा?
हाही खूपच सुंदर प्रश्न आहे, कारण समाजामध्ये खरंच अवेअरनेस होण्याची खूप गरज आहे. आपले पहिले प्लास्टिक सर्जन हे सुश्रुताचार्य होते आयुर्वेदाचे. म्हणजे त्यांनी पहिलं नेझल प्लास्टिकेली होती, नासासंदा आणि नंतर ते ॲलोपॅथिक शास्त्रामध्ये जाऊन नंतर मग प्लास्टिक सर्जन तयार झाले. पण त्या आयुर्वेदामध्ये सुद्धा सगळ्या प्रकारचे सर्जन आहे. इव्हन कॉस्मेटिक गायनॅक सर्जन, सर्जन, गायनॅकोलॉजिस्ट, पेडियाट्रिशियन ह्या सगळ्या ब्रांचेस, इव्हन मेडिसिन ह्या सगळ्या ब्रांचेस आयुर्वेदामध्ये आहेत. आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा ऑपरेशन ही केली जातात. समजा एखाद्या पेशंटला गर्भाशयाला गाठ तिची 5 सेंटीमीटरच्या पुढे किंवा 7 सेंटीमीटर अशा वेळेला तिचं ऑपरेशनच करावं लागतं आपल्याला. युटेराईन फायब्रॉइड हा ऑपरेशन करून काढावा लागतो. किंवा तिला एंडोमेट्रियोसिस सारखा आजार आहे आणि तो खूप 3rd किंवा 4th लेव्हलला पोहोचलाय. तर अशा वेळेस तिचं सुद्धा ऑपरेशन करून ते एंडोमेट्रियोटिक टिश्यू त्याला कॉटरी करावी लागते. तर ह्या गोष्टी आयुर्वेदात होतात. फक्त लोकांना माहित नाही की आयुर्वेदामध्ये ऑपरेशन होतात किंवा आयुर्वेदिक डॉक्टर ऑपरेशन करू शकतात हे माहित नाही. फक्त त्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं. BAMS नंतर MS, जे मी आहे आता जनरल सर्जन, शल्यविशारद, आणि त्यानंतर मग मी परत फेलोशिप इन गायनॅक अँड ऑब्स्टेट्रिक केलेलं आहे. असं म्हणजे त्याच्यासाठी त्याचं शिक्षण तेवढं घ्यावं लागतं. मग ते डॉक्टर करू शकतात. म्हणजे काढे आणि चूर्णाच्या पुढे जाऊनही आता आपल्या भारत देशाचा आयुर्वेद खूप छान पद्धतीने विकसित झालेला आहे. त्यामुळे आयुर्वेदाच्या बाबतीत असणारे समज गैरसमज तर तुम्ही दूर केलेच आहे, पण मातृत्वाचा ज्यांना अनुभव हवा आहे, त्यांनी सुरुवातीला कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात आणि काय करू नये, हे देखील तुम्ही खूप मनमोकळेपणाने आम्हाला सांगितलंय आणि अर्थात याचा फायदा हा आपल्या प्रेक्षकांना होणारच आहे. पुन्हा एकदा मला प्रेक्षकांना सांगायचं आहे, की जर तुम्ही कन्सीव्ह करण्याचा विचार करत असाल आणि कोणतीही ट्रीटमेंट घेत असाल, तर त्याचा पुढे जाऊन आपल्या शरीरावर कोणता दुष्परिणाम होणार नाही ना, याचाही एकदा विचार करा. आणि आजचा हा संपूर्ण पॉडकास्ट पाहिल्यानंतर तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल, काहीही तुम्हाला सजेशन द्यायचं असेल, तर ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे पुढच्या भागात आपण डॉक्टरांकडून नक्कीच घेऊ. आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान मनमोकळेपणाने माझ्याशी गप्पा मारल्यात, की मलाही असं वाटलं नाही, की आज मी डॉक्टरांशी बोलण्यापेक्षा मी माझ्या एका मैत्रिणीशी बोलते आणि ती मला इतके छान आयुर्वेदाचे सल्ले देते, असंच मला वाटलं. खरं सांगू का अमृता, लोकमत सखी मंच ह्या कार्यक्रमात येऊन मलाही खूप भारी वाटलं. म्हणजे मी रोज अगदी माझा युनिफॉर्म, ऑपरेशन्स, पंचकर्म ह्याच्याच सगळ्या याच्यात असते. म्हणजे टेन्शनमध्ये असते पेशंटच्या. पण आज अगदी सगळं मैत्रिणीशी तुझ्याशी गप्पा मारून मला मैत्रिणीला भेटल्यासारखंच वाटलं आणि एक वेगळा अनुभव आला मला पण आजच्या आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे मी पण खूप एन्जॉय केला आजचा दिवस. येस, आणि तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतक्या छान टिप्स दिल्यात, ज्याचा फायदा हा माझ्या लोकमत सखीच्या सगळ्या महिलांना आणि अर्थात पुरुषांना देखील होणारच आहे. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.